मित्रांनो, कधी तुमच्यासोबत असं घडलं आहे का? तुम्ही एखाद्या व्यक्तीला खूप चांगला मित्र किंवा जवळचा माणूस मानता, पण जेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलून उठता तेव्हा तुम्हाला अचानक मानसिक थकवा जाणवतो. तुमचा मूड खराब होतो, तुमच्या मनात स्वतःबद्दलच शंका निर्माण व्हायला लागतात आणि तुमची सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे संपून गेल्यासारखं वाटतं. आपल्याला बऱ्याचदा समजतच नाही की समोरचा माणूस आपल्याशी एवढा गोड बोलतोय, तरी आपल्याला त्याच्यासोबत असताना एवढं दडपण का येतंय? एक जुनी म्हण आहे, तुम्ही अशा 5 लोकांची सरासरी असता ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचा सर्वात जास्त वेळ घालवता. जर तुमच्या आजूबाजूचे 5 लोक यशस्वी, सकारात्मक आणि एकमेकांना पुढे घेऊन जाणारे असतील, तर तुम्हीही नकळत यशाच्या शिखरावर पोहोचता. पण जर तुमच्या आजूबाजूचे लोक नकारात्मक, मत्सरी आणि पाय खेचणारे असतील, तर तुम्ही कितीही हुशार असाल तरी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. अशा नकारात्मक आणि मानसिक छळ करणाऱ्या लोकांना सायन्समध्ये म्हणतात टॉक्सिक लोक, म्हणजेच विषारी लोक. जसं शरीरात गेलेलं विष माणसाला हळूहळू मारतं, अगदी तसेच हे विषारी लोक तुमच्या आत्मविश्वासाला, तुमच्या स्वप्नांना आणि तुमच्या मानसिक शांततेला रोज थोडं थोडं करून संपवून टाकत असतात. सगळ्यात मोठी अडचण ही असते की हे लोक कुठून बाहेरून आलेले नसतात. हे आपल्याच मित्रमैत्रिणींमध्ये, ऑफिसमध्ये किंवा कधीकधी आपल्याच नात्यांमध्ये लपलेले असतात. मग अशा विषारी लोकांना ओळखायचं कसं? त्यांच्या गोड बोलण्यामागचा खरा आणि भयानक चेहरा कसा उघड करायचा? याच महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला मिळणार आहे टॉक्सिक पीपल अराउंड यू या अप्रतिम पुस्तकाच्या मराठी ऑडिओबुक सारांशातून. या पुस्तकात लेखकाने अशा 6 प्रकारच्या विषारी लोकांबद्दल सांगितले आहे, जे समाजाचा मुखवटा घालून आपल्या आजूबाजूला वावरत असतात आणि आपले आयुष्य आतून पोखरत असतात. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकणार आहे. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यातील नेमकी कोणती व्यक्ती तुमचे नुकसान करत आहे आणि कोणापासून तुम्हाला आत्ताच लांब होण्याची गरज आहे. पुढचे 30 ते 35 मिनिटे अतिशय कान देऊन आणि शांतपणे हा व्हिडिओ ऐका, कारण हा तुमच्या मानसिक आरोग्याचा आणि भविष्याचा प्रश्न आहे. चला तर मग या 6 प्रकारच्या विषारी लोकांना ओळखण्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. प्रकार 1, द क्रिटिक. मित्रांनो, टॉक्सिक पीपल अराउंड यू या पुस्तकात लेखक ज्या पहिल्या विषारी प्रकाराबद्दल सांगतात त्याला म्हणतात द क्रिटिक, म्हणजेच सतत टीका करणारा माणूस. हा असा व्यक्ती असतो ज्याच्या नजरेतून जगातील कोणतीच गोष्ट सुटू शकत नाही. तुम्ही कितीही चांगलं काम करा, कितीही सुंदर कपडे घाला किंवा आयुष्यात कितीही मोठी कामगिरी करा, हा माणूस तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याऐवजी तुमच्यात कोणती तरी एक छोटीशी चूक शोधून काढेल आणि नेमके त्याच चुकीवर बोट ठेवेल. उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुम्ही खूप कष्ट करून नवीन गाडी किंवा मोबाईल घेतला आणि खूप आनंदाने या व्यक्तीला दाखवायला गेलात. एक चांगला माणूस काय करेल? तो म्हणेल, वाह, खूप छान, अभिनंदन. पण हा क्रिटिक व्यक्ती गाडी पाहिल्या पाहिल्या म्हणेल, गाडी तर ठीक आहे रे, पण हा रंग अजिबात चांगला नाही. यापेक्षा तो दुसरा ब्रँड घेतला असता तर जास्त चांगला मायलेज मिळाला असता. पैसे वाया घालवले ना तू. क्षणार्धात तुमच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद निघून जातो आणि तुमच्या मनात स्वतःच्या निर्णयाबद्दल शंका निर्माण होते. लेखक सांगतात की 2 प्रकारची टीका असते. एक असते कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम, म्हणजे विधायक टीका, जी तुमचे हितचिंतक तुम्हाला सुधारण्यासाठी करतात. त्यात प्रेम आणि आदर असतो. पण या टॉक्सिक क्रिटिकच्या टीकेमागे तुम्हाला सुधारण्याचा हेतू नसतो, तर तुम्हाला मानसिकदृष्ट्या लहान दाखवण्याचा आणि तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा हेतू असतो. हा माणूस सहसा त्याच्या टीकेला एका वाक्याचा मुखवटा लावतो. अरे, मी तर तुझ्या चांगल्यासाठीच बोलतोय, किंवा मी खूप स्पष्ट वक्ता आहे म्हणून खरं बोलतो. पण स्पष्ट वक्ता असणं आणि दुसऱ्याचा 4 चौघात अपमान करणं यात फार मोठी रेषा असते.
जी या लोकांना समजत नाही. ते तुमच्या कामात, तुमच्या कपड्यांवर, तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवर आणि अगदी तुमच्या दिसण्यावरही सतत नकारात्मक कमेंट्स करत राहतात. मानसशास्त्रानुसार हे लोक असं का करतात? कारण हे लोक आतून अत्यंत असुरक्षित असतात. त्यांना स्वतःच्या आयुष्यात काहीच मोठं करता आलेलं नसतं. जेव्हा ते तुम्हाला पुढे जाताना किंवा आनंदी असताना पाहतात तेव्हा त्यांचा जळफळाट होतो. पण तो जळफळाट उघडपणे दाखवता येत नसल्यामुळे ते टीकेचा आधार घेतात. तुम्हाला खाली खेचून त्यांना स्वतःला श्रेष्ठ असल्याचा एक खोटा आव आणायचा असतो. जर तुम्ही अशा लोकांसोबत जास्त काळ राहिलात तर तुम्ही नवीन काही करायला घाबरायला लागाल. तुमच्या मनात सतत एक भीती बसेल की मी हे केलं तर तो काय म्हणेल, यात काही चूक तर होणार नाही ना. तुमचा स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वासच उडून जाईल. त्यामुळे अशा सतत चुका काढणाऱ्या टॉक्सिक क्रिटिक लोकांपासून अंतर राखणं हाच तुमच्या स्वाभिमानासाठी एकमेव उत्तम मार्ग आहे. प्रकार 2, द विक्टिम. मित्रांनो, लेखकाने सांगितलेला दुसरा विषारी प्रकार म्हणजे द विक्टिम, म्हणजेच नेहमी स्वतःला बळी ठरवणारा माणूस. हा असा व्यक्ती असतो ज्याच्या आयुष्यात नेहमी काहीतरी वाईटच घडत असतं किंवा किमान तो तसा देखावा तरी करतो. या माणसाला तुम्ही कधीही भेटा, कधीही फोन करा, त्याच्या तोंडातून तुम्हाला फक्त आणि फक्त तक्रारीच ऐकायला मिळतील. माझं नशीबच खराब आहे, माझे घरचे माझ्यावर अन्याय करतात, माझा बॉस खडूस आहे, देवाने माझ्याच नशिबात सगळी दुःख लिहिली आहेत. ही या माणसाची रोजची रडगाणी असतात. एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, आयुष्यात संकटे प्रत्येकावर येतात आणि मित्र म्हणून एकमेकांचे दुःख ऐकून घेणं, एकमेकांना आधार देणं हे आपले कर्तव्यच आहे. पण या टॉक्सिक विक्टिम माणसाची गोष्ट वेगळी असते. हा माणूस समस्येवर उपाय शोधण्यासाठी तुमच्याकडे येत नाही, तर त्याला फक्त रडत राहायचे असते. तुम्ही जर त्याला एखादा चांगला सल्ला दिला की अरे तू या समस्येवर असा उपाय करू शकतोस, तर तो तुमच्या उपायामध्येही 4 नवीन अडचणी शोधून काढेल. तो म्हणेल, नाही रे, ते माझ्या बाबतीत शक्यच नाही, तुला काय माहीत माझ्यावर काय बेतलंय. म्हणजेच त्याला समस्येतून बाहेर पडायचेच नसते. त्याला फक्त बिच्चार बनवून लोकांची सहानुभूती गोळा करायची असते. या प्रकारच्या लोकांची सर्वात धोकादायक गोष्ट कोणती असेल? तर ते स्वतःच्या चुकीची जबाबदारी कधीच घेत नाहीत. जर ते परीक्षेत नापास झाले तर चूक पेपर तपासणाऱ्याची असते. जर त्यांचे नातं तुटलं तर समोरची व्यक्तीच वाईट असते. जर त्यांचे करिअर खराब झाले तर नशीब किंवा परिस्थिती दोषी असते. त्यांच्या मते संपूर्ण जग त्यांच्या विरुद्ध कारस्थान करत आहे. मानसशास्त्रानुसार अशा लोकांना इमर्जन्सी वॅम्पायर्स किंवा एनर्जी सॅकर्स म्हटले जाते. जेव्हा तुम्ही अशा लोकांचे दुःख तासनतास ऐकत बसता तेव्हा नकळत त्यांची सगळी नकारात्मकता तुमच्या डोक्यात जाते. तुम्ही त्यांचा फोन उचलण्यापूर्वीच टेन्शनमध्ये येता की आता हा पुन्हा काय रडगाणं गाणार कोण जाणे. हे लोक तुमच्या चांगुलपणाचा आणि तुमच्या संवेदनशीलतेचा गैरफायदा घेतात. ते स्वतः तर दलदलीत असतातच, पण त्यांच्या सततच्या नकारात्मकतेमुळं ते तुम्हालाही डिप्रेशन आणि निराशेच्या गर्तेत ओढून घेतात. जर तुमच्या आजूबाजूला असा प्रोफेशनल विक्टिम असेल जो कधीच स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत नाही, तर त्याच्या रडगाण्याला पूर्णविराम देऊन स्वतःची मानसिक शांतता वाचवणं आत्ताच गरजेचे आहे. प्रकार 3, द गॉसिपर. मित्रांनो, लेखकाने सांगितलेला तिसरा विषारी प्रकार आपल्या समाजात पावलोपावली पाहायला मिळतो. तो म्हणजे द गॉसिपर, म्हणजेच पाठीमागे उखाळ्या पाखाळ्या आणि चुगल्या करणारा माणूस. हा असा व्यक्ती असतो ज्याला स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय यात जास्त रस असतो. त्याच्या घरात काय भांडण झालं, तिचं कोणासोबत अफेअर सुरू आहे, त्याला नोकरीवरून का काढून टाकलं, अशा बातम्या गोळा करणं आणि त्यात तिखट मीठ लावून इतरांना सांगणं हा या माणसाचा विरंगुळा असतो. जेव्हा हा माणूस तुमच्याजवळ येतो तेव्हा तो अतिशय गुप्त आणि विशेष बातमी सांगत असल्याचा आव आणतो. तो म्हणेल, अरे
तुला एक गोष्ट सांगतो, पण कुणाला सांगू नकोस हां. आणि मग तो तुमच्याच एखाद्या मित्राची किंवा ओळखीच्या व्यक्तीची बदनामी करायला सुरुवात करतो. तुम्हाला त्या क्षणी कदाचित खूप मजा वाटते की आपल्याला काहीतरी नवीन माहिती मिळत आहे. पण इथेच मानसशास्त्राचा एक सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा. जो माणूस तुमच्याजवळ येऊन दुसऱ्यांची चुगली करतो, तो 100% दुसऱ्याजवळ जाऊन तुमचीही चुगली करत असणार. टॉक्सिक गॉसिपरची सर्वात मोठी ओळख ही असते की तो तुमच्यासमोर तुमच्याशी इतका गोड बोलेल की तुम्हाला वाटेल हाच आपला खरा शुभचिंतक आहे. पण तुम्ही तिथून बाहेर पडताच तो तुमच्या पाठीत खंजीर खुपसायला तयार असतो. तुमच्या पाठीमागे तो तुमच्या उणीवांची, तुमच्या वैयक्तिक आयुष्याची चेष्टा करतो. हे लोक नात्यांमध्ये गैरसमज पसरवण्यात पटाईत असतात. ते 2 चांगल्या मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये अशी काही आग लावतात की समोरच्या लोकांना कळतही नाही की आपले भांडण नेमके कोणामुळे झाले. लेखक सांगतात की गॉसिपिंग हे एका मानसिक आजारासारखं आहे. ज्या लोकांचे स्वतःचे आयुष्य अतिशय नीरस, कंटाळवाणं आणि रिकामे असते, तेच लोक दुसऱ्यांच्या आयुष्यावर चर्चा करून स्वतःचा वेळ घालवतात. दुसऱ्याला लहान दाखवून किंवा कोणाचे तरी गुपित उघड करून त्यांना एक प्रकारचा विकृत आनंद मिळतो. अशा लोकांशी नातं ठेवणं म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. कारण आज तुम्ही विश्वासानं सांगितलेली तुमची कोणतीही वैयक्तिक गोष्ट हा माणूस उद्या 4 चौघात चवीनं सांगायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे जेव्हा एखादा माणूस तुमच्यासमोर दुसऱ्याची बदनामी करायला लागेल तेव्हा सावध व्हा आणि अशा व्यक्तीला आपल्या वैयक्तिक आयुष्यापासून लांब ठेवा. प्रकार 4, द मॅन्युप्लेटर. मित्रांनो, टॉक्सिक पीपल अराउंड यू या पुस्तकात लेखकाने ज्या 4थ्या प्रकाराबद्दल सांगितले आहे तो ओळखायला सर्वात अवघड आणि अत्यंत बुद्धिमान असतो. याला म्हणतात द मॅन्युप्लेटर, म्हणजेच भावनिक खेळ खेळणारा किंवा इमोशनल ब्लॅकमेल करणारा माणूस. हा असा व्यक्ती असतो जो आपला स्वार्थ साधण्यासाठी तुमच्या भावनांचा, तुमच्या चांगुलपणाचा आणि तुमच्या प्रेमाचा हत्यार म्हणून वापर करतो. या लोकांची सर्वात मोठी ताकद ही असते की ते तुमची चूक नसतानाही तुम्हालाच अपराधी ठरवण्यात पटाईत असतात. मानसशास्त्रामध्ये याला गॅसलाइटिंग म्हणतात. म्हणजेच समोरच्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या इतकं गोंधळात टाकणं की ती स्वतःच्याच विचारांवर आणि निर्णयक्षमतेवर शंका घ्यायला लागते. उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुमचा एखादा मॅन्युप्लेटर मित्र आहे ज्याने तुमच्याकडून काही पैसे उसने घेतले होते आणि तो ते परत करत नाहीये. जेव्हा तुम्ही खूप दिवसांनी त्याला पैशांची मागणी करता तेव्हा तो सरळ उत्तर देण्याऐवजी इमोशनल ड्रामा सुरू करेल. तो म्हणेल, अरे तुला पैशांची पडली आहे? आपली मैत्री एवढी स्वस्त होती का? मला वाटलं होतं तू माझा खरा मित्र आहेस, पण तू तर पैशासाठी आमच्या मैत्रीचा लिलाव केलास. आता इथे नीट विचार करा. पैसे तुमचे होते, चूक त्याची होती. पण त्याच्या या बोलण्यामुळे तुम्हीच विचार करायला लागता, अरे रे, मी पैशांची मागून खरंच काही चूक केली का? मी वाईट मित्र आहे का? तुम्ही स्वतःच गुन्हेगार भावनेने ग्रासले जाता आणि शेवटी स्वतःचेच पैसे मागायला घाबरता. हाच तो मॅन्युप्लेशनचा खेळ आहे. हे लोक सहसा खालील वाक्यांचा वापर करतात. जर तू माझ्यावर प्रेम करत असशील तर तू हे नक्की करशील. माझ्या आयुष्यात जे काही वाईट घडतंय त्याला फक्त तूच जबाबदार आहेस. मी तुझ्यासाठी काय काय केलं आणि तू माझ्याशी असा वागतोस? मॅन्युप्लेटर व्यक्ती कधीही उघडपणे तुमच्याशी भांडणार नाही. ते नेहमी पडद्यामागून दोऱ्या हलवतात. ते तुम्हाला अशा पद्धतीने नियंत्रित करतात की तुम्हाला वाटतं तुम्ही स्वतःच्या मर्जीने निर्णय घेत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही त्यांच्या इशाऱ्यावर नाचत असता. जेव्हा त्यांना तुमची गरज असते तेव्हा ते जगातले सर्वात गोड लोक बनतात, पण जशी तुमची गरज संपते तसे ते तुम्हाला वाऱ्यावर सोडून देतात. जर तुम्ही अशा मॅन्युप्लेटर लोकांच्या जाळ्यात अडकलात तर तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्व पूर्णपणे गमावून बसाल. तुम्ही सतत समोरच्याला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःचा छळ करून घ्याल. म्हणूनच
जेव्हा कोणी तुमच्या भावनांशी खेळून तुम्हाला गिल्टी फील करून देण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा लगेच सावध व्हा. त्यांच्या भावनिक नाटकात अडकण्याऐवजी तर्काने परिस्थिती हाताळायला शिका. प्रकार 5. द जेल्स. मित्रांनो, टॉक्सिक पीपल अराउंड यू या पुस्तकात लेखक ज्या 5व्या प्रकाराबद्दल सांगतात तो ओळखायला अतिशय कठीण असतो. कारण हा माणूस शत्रूच्या रूपात नाही तर मित्राच्या रूपात तुमच्यासोबत वावरत असतो. याला म्हणतात द जेल्स, म्हणजेच मत्सरी किंवा जळकुटा माणूस. हा असा व्यक्ती असतो ज्याला तुमच्या अपयशाचे दुःख होत नाही, पण तुमच्या यशाचा आनंदही सहन होत नाही. जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी वाईट अनुभवत असता तेव्हा हा माणूस तुम्हाला सहानुभूती दाखवायला सगळ्यात आधी धावून येईल. पण जेव्हा तुम्ही काहीतरी मोठं यश मिळवता तेव्हा मात्र याच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक उडतो. उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुम्हाला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं किंवा बिझनेसमध्ये मोठा नफा झाला आणि तुम्ही खूप आनंदाने तुमच्या या मित्राला ती बातमी सांगितली. एक खरा मित्र काय करेल? तो आनंदाने उड्या मारेल, तुम्हाला मिठी मारेल. पण हा जळकुटा मित्र काय करेल? तो वरवर एक खोटं हसू चेहऱ्यावर आणेल आणि म्हणेल, वा, अभिनंदन रे. पण लगेच पुढच्याच सेकंदाला तुमच्या यशाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करेल. तो म्हणेल, पण बघ हां, आत्ता प्रमोशन मिळालंय खरं, पण आता कामाचं टेन्शन खूप वाढेल, तुझी सगळी शांतता जाईल. आणि तसंही तुझ्या नशिबाने तुला साथ दिली, बाकी काही नाही. या लोकांची काही सायकॉलॉजिकल लक्षणे असतात ज्यावरून तुम्ही त्यांना ओळखू शकता. 1. बॅकहँडेड कॉम्प्लिमेंट्स. हे लोक कौतुक तर करतात पण त्यात टोमणा मारतात. जसे की, तू परीक्षेत पहिला आलास? अरे वा, मला वाटलं नव्हतं तू एवढा हुशार आहेस. 2. तुमची नक्कल करणे. हे लोक आतून तुमच्यावर इतके जळतात की त्यांना तुमच्यासारखं बनायचं असतं. तुम्ही जे कपडे घ्याल, जी गाडी घ्याल किंवा जशी लाईफस्टाईल ठेवाल, गुपचूप त्याची नक्कल करायचा हे प्रयत्न करतात. 3. तुमच्या आनंदाच्या वेळी गायब राहणे. जेव्हा तुमच्या घरी एखादा मोठा आनंदाचा कार्यक्रम असेल किंवा पार्टी असेल तेव्हा हे लोक कोणतं ना कोणतं खोटं कारण काढून तिथे येणं टाळतात. कारण तुमचं कौतुक होताना पाहणे त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे असते. लेखक सांगतात की मत्सरी व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल एक सुप्त स्पर्धा सुरू असते ज्याची तुम्हाला कल्पनाही नसते. त्यांना सतत वाटत असतं की हा माझ्यापेक्षा पुढे कसा गेला. अशा जळकुट्या मित्रांसोबत राहणे म्हणजे आपल्याच घरात गुप्तहेर ठेवण्यासारखे आहे. हे लोक कधीच तुमचे मनपूर्वक कल्याण इच्छिणार नाहीत. त्यामुळे तुमची स्वप्ने, तुमचे प्लॅन्स आणि तुमचे यश अशा लोकांसोबत शेअर करणे आत्ताच बंद करा. कारण त्यांचे नकारात्मक तरंग तुमच्या प्रगतीला खीळ घालू शकतात. प्रकार 6. द एनर्जी व्हॅम्पायर. मित्रांनो, टॉक्सिक पीपल अराउंड यू या पुस्तकात लेखकाने ज्या शेवटच्या आणि 6व्या प्रकाराबद्दल सांगितले आहे तो तुमच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक ठरू शकतो. याला मानसशास्त्रामध्ये म्हणतात द एनर्जी व्हॅम्पायर, म्हणजेच ऊर्जेचा राक्षस. तुम्ही चित्रपटांमध्ये व्हॅम्पायर्स पाहिले असतील, जे लोकांच्या गळ्याला लचका तोडून त्यांचे रक्त शोषून घेतात आणि त्यांना कमजोर करतात. खऱ्या आयुष्यात हे एनर्जी व्हॅम्पायर्स तुमचे रक्त नाही तर तुमच्या मनातील संपूर्ण सकारात्मकता, तुमचा आनंद आणि तुमची जीवन जगण्याची ऊर्जा शोषून घेतात. हा असा व्यक्ती असतो ज्याच्याकडे पाहिल्यावर किंवा ज्याच्याशी बोलल्यावर तुम्हाला प्रचंड दडपण जाणवायला लागतं. हा माणूस नकारात्मकतेचा जिवंत चालता बोलता पुतळा असतो. तो जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर येईल तेव्हा तो जगातल्या फक्त वाईट, हिंसक, निराशाजनक आणि त्रासदायक गोष्टींबद्दलच बोलेल. देश कसा बुडत चालला आहे, कसं सगळं संपणार आहे, कशातच काही अर्थ उरलेला नाही, लोक कसे स्वार्थी झाले आहेत, अशा नकारात्मक विचारांचा भडीमार तो तुमच्यावर करेल. एनर्जी व्हॅम्पायरची काही ठळक लक्षणे असतात.
एक, ते नेहमी स्वतःबद्दलच बोलतात. त्यांना तुमच्या आयुष्यात काय चाललंय यात काडीचाही रस नसतो. ते फक्त स्वतःच्या समस्या, स्वतःचे विचार आणि स्वतःचाच बडेजाव तासनतास सांगत राहतील. जर तुम्ही तुमचे काही सांगायला गेलात तर ते मध्येच तोडून पुन्हा स्वतःचाच विषय सुरू करतील. 2, ते सतत वाद घालतात. त्यांना प्रत्येक छोट्या गोष्टीवर भांडण करायचे असते. तुम्ही कितीही शांततेने बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते तुम्हाला मुद्दाम उचकवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून तुम्ही रिॲक्ट व्हाल. 3, ते ड्रॅमॅटिक असतात. त्यांच्या आयुष्यात नेहमी काहीतरी मोठा ड्रामा सुरू असतो आणि ते त्या ड्राम्यामध्ये तुम्हालाही ओढून घेतात. मित्रांनो, सायन्स सांगतं की आपल्या शरीराभोवती एक ऑरा असतो. जेव्हा तुम्ही अशा एनर्जी व्हॅम्पायर व्यक्तीसोबत केवळ 5 ते 10 मिनिटे घालवता तेव्हा तुम्हाला अचानक डोके जड झाल्यासारखं वाटतं. अंगातला उत्साह निघून जातो आणि चिडचिड व्हायला लागते. जणू काही तुमच्या शरीरातील बॅटरी कोणीतरी अचानक 0% करून टाकली आहे. हे लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. ते स्वतः तर कधीच आनंदी राहू शकत नाहीत आणि तुमच्या चेहऱ्यावरचे हसूसुद्धा त्यांना सहन होत नाही. जर तुमच्या उठण्या बसण्यामध्ये, मित्रपरिवारात किंवा ऑफिसमध्ये असा एखादा एनर्जी व्हॅम्पायर असेल तर त्याच्याशी बोलणे आत्ताच मर्यादित करा. कारण तुमची सकारात्मक ऊर्जा ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. ती अशा लोकांवर वाया घालवू नका. पुढील भाग, प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन. टॉक्सिक लोकांपासून लांब कसे व्हायचे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 6 प्रकारच्या विषारी लोकांना अगदी नीट ओळखायला शिकलो आहोत. पण त्यांना फक्त ओळखणे पुरेसे नाही. सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे अशा लोकांपासून स्वतःला वाचवणं आणि आपल्या मानसिक आरोग्याचे रक्षण करणं. टॉक्सिक पीपल अराउंड यू या पुस्तकात लेखकानं अशा लोकांशी व्यवहार करण्यासाठी आणि त्यांच्यापासून सन्मानपूर्वक लांब होण्यासाठी 3 अतिशय प्रभावी आणि प्रॅक्टिकल पद्धती सांगितल्या आहेत. 1, निरोगी सीमा ठरवा. आपल्या घरात कोणीही अनोळखी किंवा वाईट माणूस येऊ नये म्हणून आपण जसे घराला कुलूप लावतो किंवा कुंपण घालतो, अगदी तसेच आपल्या मनाभोवती आणि आयुष्याभोवती एक कुंपण घालणं गरजेचे आहे, ज्याला मानसशास्त्रात बाउंड्रीज म्हणजेच सीमा ठरवणं म्हणतात. टॉक्सिक लोकांना तुमच्या आयुष्यात किती प्रवेश द्यायचा हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. जर एखादा व्यक्ती सतत तुमच्यावर टीका करत असेल किंवा तुमच्या पाठीमागे गॉसिपिंग करत असेल तर त्याला स्पष्ट शब्दात सांगा की मला अशा विषयांवर चर्चा करायला आवडत नाही. सुरुवातीला त्यांना राग येईल, पण हळूहळू त्यांना समजेल की तुमच्यासोबत त्यांचा हा खेळ चालणार नाही. तुमच्या वैयक्तिक गोष्टी, तुमचे सिक्रेट्स आणि तुमचे करिअर प्लॅन्स अशा लोकांशी शेअर करणं आत्ताच बंद करा. 2, ग्रे रॉक पद्धत वापरा. बऱ्याचदा काय होतं, काही टॉक्सिक लोक आपले जवळचे नातेवाईक किंवा ऑफिसमधील सहकारी असतात, ज्यांना आपण आपल्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. अशा वेळी लेखकानं एक अद्भुत सायकोलॉजिकल ट्रिक सांगितली आहे, जिचे नाव आहे ग्रे रॉक पद्धत. रस्त्यावर पडलेला एखादा साधा राखाडी रंगाचा दगड कसा असतो? अतिशय बोरिंग, ज्याच्याकडे कोणाचंच लक्ष जात नाही. तुम्हालाही या टॉक्सिक लोकांसमोर अगदी तसंच बोरिंग बनायचं आहे. जेव्हा हे लोक तुमच्याशी बोलायला येतील तेव्हा त्यांच्या बोलण्यावर जास्त रिॲक्ट होऊ नका. ते तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही फक्त हो, बरं, ठीक आहे, मला माहीत नाही अशा एकाच शब्दात उत्तरं द्या. जेव्हा तुम्ही त्यांच्या ड्राम्याला कोणताही भाव देत नाही, त्यांच्यावर रिॲक्ट होत नाही, तेव्हा त्यांना तुमच्यात रस उरत नाही. कारण टॉक्सिक लोकांना तुमच्या रिॲक्शनची भूक असते. जेव्हा ती भूक भागणार नाही तेव्हा ते स्वतःहून तुमच्यापासून लांब निघून जातील. 3, नो म्हणायला शिका. ओव्हर थिंकिंग आणि टॉक्सिक लोकांचे शिकार तेच लोक होतात जे पीपल प्लीजर असतात, म्हणजेच जे सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. कोणाला नाही कसं म्हणायचं हे त्यांना समजतच नाही. टॉक्सिक लोक याच गोष्टीचा गैरफायदा घेतात
आणि तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून स्वतःची कामं करून घेतात. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वाभिमान मारून दुसऱ्याला हो म्हणता, तेव्हा तुम्ही स्वतःला नाही म्हणत असता. जर एखादी गोष्ट तुम्हाला पटत नसेल किंवा कोणामुळे तुमचा मानसिक छळ होत असेल, तर शांतपणे पण खंबीरपणे नाही, मला हे जमणार नाही असे सांगायला शिका. नाही म्हणणं हा तुमचा अधिकार आहे, कोणताही गुन्हा नाही. मित्रांनो, स्वतःला टॉक्सिक लोकांपासून दूर करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, तर तो स्वतःचा आदर करणं आहे. तुमचे आयुष्य खूप मौल्यवान आहे, ते अशा लोकांवर वाया घालवू नका. मित्रांनो, आज आपण टॉक्सिक पीपल अराउंड यू या ऑडिओबुक सारांशाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या संपूर्ण प्रवासातून आपण एकच अतिशय मोलाचं सत्य शिकलो आहोत की चुकीच्या लोकांच्या घोळक्यात राहून स्वतःची शांतता गमावण्यापेक्षा एकटं राहिलेलं आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलेलं कधीही चांगलं. तुमच्या आयुष्यात हे 6 प्रकारचे विषारी लोक वेगवेगळ्या रूपात येऊ शकतात, पण आता तुमच्याकडे त्यांना ओळखण्याची आणि त्यांच्यापासून लांब राहण्याची सायकॉलॉजिकल ताकद आहे. त्यामुळे अशा लोकांचं ओझे मनावर घेऊन जगणं आत्ताच थांबवा आणि स्वतःच्या स्वाभिमानाला पहिली पसंती द्या. मला पूर्ण विश्वास आहे की आजच्या या ऑडिओबुक सारांशामुळे तुमच्या आयुष्यातील नात्यांबद्दलचे अनेक गैरसमज दूर झाले असतील. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा की तुमच्या आजूबाजूला या 6 प्रकारांपैकी कोणता प्रकार तुम्हाला सर्वात जास्त त्रास देतो. तुमच्या कमेंट्स वाचायला मला नक्कीच आवडेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला डोळे उघडणारा आणि महत्त्वाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचे प्रत्येक लाईक आम्हाला अशाच प्रकारे मराठीत दर्जेदार कंटेंट तयार करण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देत असते. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जे एखाद्या चुकीच्या नात्यात किंवा चुकीच्या मित्रांच्या संगतीत अडकले आहेत, जेणेकरून त्यांनाही वेळेवर सावध होता येईल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या बुकपीडिया मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या जीवन बदलून टाकणाऱ्या ऑडिओ बुक्सचे अपडेट्स तुमच्याकडून कधीच मिस होणार नाहीत. विषारी लोकांपासून लांब राहा, स्वतःचा आदर करा आणि एका सकारात्मक आयुष्याची सुरुवात करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक ऑडिओबुक सारांशासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा. धन्यवाद.